नमस्कार मंडळी, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण विंटर स्पेशल छान तुरीच्या सोल्याचे मस्त मसाल्याचे गोळे बनवणार आहे. एवढी चविष्ट भाजी बनवून तयार होते ना, मटन चिकन यापुढे फेल आहे. एवढी मस्त ही भाजी बनवून तयार होते. तर एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 1 वाटी मी दाणे घेतलेले तुरीचे. आता आपल्याला हे छान भाजून घ्यायचे. याचमध्ये बघा एक मिरची घेतली आहे, 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि वरून थोडंसं तेल घालून आपल्याला हे जे दाणे आहेत ना छान भाजून घ्यायचे आहे. कोणी-कोणी हे गोळे दाणे न भाजता याचे गोळे बनवतात. ते सुद्धा छान होत असतील. मी पहिल्यांदा बनवत आहे. तर मी दाणे जे आहेत ते भाजून घेतलेले बघा. अशा पद्धतीने दाणे भाजून घ्यायचे आहे आणि आपल्याला संपूर्ण दाणे थंड केल्यानंतर याचे वाटून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा आता आपण या कढईमध्ये मसाला बनवून घेऊया भाजीचा. बघा थोडासा लसणाचा एक छोटा गाठा घेतलेला आहे मी. एक कांदा घेतलेला आहे आणि थोडंसं खोबरं आणि थोडीशी कलमी आणि 4-5 मिरे घेतलेले आहे. यामध्ये तुमच्याकडे जर खसखस असेल तर खसखससुद्धा 1 चम्मच तुम्ही यामध्ये घालू शकता. बघा मस्त ही चविष्ट भाजी बनवून तयार होते. तर एकदा तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागते. बघा आता मस्त छान हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा. माझ्याकडे शहाजीरं होतं. मी तर अर्धा चम्मच यामध्ये शहाजीरंसुद्धा घालून घेतलेलं आहे. बघा शहाजीर आहे. बघा मसाला सुद्धा भाजून झालेला आहे. हा मसाला आता थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून याचं छान वाटण बनवून घेऊया. सुरुवातीला बघा आपण आता दाणे थंड झालेले आहेत. आपण हे जे दाणे आहेत हे सुद्धा आपण आता मस्त असे वाटून घेऊया बघा. दाण्याचं वाटण आपण वाटून घेऊया. बघा यामध्ये थोडंसं मी कोथिंबीर घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे चवीनुसार. आता आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीचं याचं वाटण मी बनवून घेतलेलं आहे. आता बघा याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपण जे मसाला भाजून ठेवलेला आहे, तो मसाला घालून घेऊया आणि त्याचं सुद्धा वाटण बनवून घेऊया बघा. सगळा मसाला मी यामध्ये काढून घेतलेला आहे. थोडंसं कोथिंबीर घातलेलं आहे आणि यामध्ये जे सुके पावडर मसाले आहेत ते आपण घालून घेऊया बघा. हळद घातलेली आहे अर्धा चम्मच, 1 चम्मच यामध्ये मी धनिया पावडर घातलेला आहे. यामध्ये तिखटाचे प्रमाण बघा मी 1 चम्मच घातलेले आहे. त्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ घातलेलं आहे, गरम मसाला घातलेला आहे. बघा परत मी थोडासा कोथिंबीर घातलेला आहे. याचं छान असं बारीक आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे. बघा आता मस्त त्याच कढईमध्ये 1 ते 2 पळी मी तेल घातलेलं आहे. आपण जे वाटण बनवून ठेवलेलं आहे, याचा आपल्याला छान मस्त असा रस्सा फोडून घ्यायचा आहे बघा भाजीसाठी. बघा मस्त असा जो गोळा आहे तो छान भाजून झालेला आहे. यामध्ये बघा थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि याची छान एक उकळी काढून घेऊया. बघा मस्त जो मसाला आहे ना, तो सुद्धा पूर्णपणे शिजला जातो आणि भाजीला तरीसुद्धा कमी तेलामध्ये छान तरी येते बघा. आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. 1 ते 1.5 ग्लास मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. बघा हा रस्सा जो आहे आपल्याला थोडासा पातळ करावा लागतो. ते तुरीचे जे गोळे असतात ना, यामध्ये थोडे सुटतात आणि रस्सा छान असा घट्टसर तयार होतो. बघा आता जे वाटण आहे ते बनवून तयार झालेलं आहे तुरीच्या गुळाचं. यामध्ये बेसन किंवा तुम्ही ज्वारीचं पीठ घालू शकता. 1 ते 2 चम्मच फक्त आपल्याला घालायचं आहे. मी पहिल्यांदा बनवलेले आहे, तर मी यामध्ये कोणत्याच प्रकारे बेसन किंवा ज्वारीचं पीठ वापरलेलं नाही आहे. अशाच पद्धतीने मी बनवलेलं आहे. फक्त हे थोडेसे मऊ पडतात. ज्वारीचं पीठ किंवा बेसन तुम्ही जर घातलं तर थोडेसे ते कडक होतात. बघा अशा पद्धतीने मी छोटे-छोटे मस्त असे बाउल असे गोळे बनवून घेतलेले आहेत. बघा एवढे गोळे माझे बनवून झालेले आहेत. त्यानंतर बघा आपल्या रश्श्याला पण छान अशी उकळी आलेली आहे. उकळीवरती आपल्याला हे संपूर्ण जे गोळे आहेत ते सोडून घ्यायचे आहेत. बघा मस्त गोळे संपूर्ण सोडून झालेले आहेत. 10 ते 15 सेकंद त्यांना तसंच ठेवायचं आणि थोड्या वेळाने बघा सगळे जे गोळे आहेत ना सर्व असे फिरवून द्यायचे. म्हणजे सर्व बाजूने जे गोळे आहेत ना छान शिजल्या जातील बघा. मस्त उकळी आलेली आहे आणि त्यानंतर बघा वरून थोडासा कोथिंबीर घालायचा आहे. आपण दाणे भाजून घेतले तर आपल्याला जास्त भाजी शिजवायची गरज नाही. आपली भाजी जी बनवली आहे ती तयार झालेली आहे बघा. पाहू शकता तुम्ही. मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. मस्त तुम्ही भाकरीबरोबर, पोळीबरोबर किंवा भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता. अप्रतिम अशी ही भाजी लागते. चला तर आपण आता डिशमध्ये घेऊया. बघा मस्त असे आपले गोळे बनवून झालेले आहेत. तर या विंटरमध्ये तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. खूप छान लागते ही भाजी. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा. रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे? संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.